CPP, that is Capstone Project Planning. So CPP is in the 5th semester also and 6th semester also. तर 5व्या सेम मध्ये तुम्हाला CPPचं असाइनमेंट जे आहे ते रिगार्डिंग युअर प्लॅनिंग ऑफ प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे. ओके. फर्स्ट क्वेश्चन काय आहे की बऱ्याच जणांचे अजूनही प्रोजेक्टचे टायटल फायनल झालेले नाहीयेत. इज इट करेक्ट? Yes. प्रोजेक्टचे टायटल फायनल नाहीयेत. ओके. प्रोजेक्ट ग्रुप्स आर फायनल? Yes, ma'am. Okay, so we will assume that the project group will remain as it is for the next semester also. And now what you have to do is, most probably which subject you are going to implement. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली कुठला टॉपिक तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे. आता ह्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुमचं एवढं तरी डिसाईड झालं असेल की तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट करणार आहे, का एखादं वेबसाईट होस्टिंग करणार आहे, का अँड्रॉइड ऍप करणार आहे, किंवा एखादं हार्डवेअर यूज करून नेटवर्किंग और हार्डवेअर प्रोजेक्ट करणार आहे. या कॅटेगरी तरी ऍटलिस्ट डिसाईड असतील की आपण डेटाबेस मॅनेजमेंट करणार आहे, का आपण एखादं वेबसाईट यूज करून म्हणजे ब्राउझर आणि तुमचे ब्राउझर स्क्रिप्टिंग यूज करून प्रोजेक्ट करणार आहे, का आपण काहीतरी हार्डवेअर किंवा एम्बेडेड करणार आहे. सो ऍटलिस्ट एवढं एक रफ एस्टिमेशन प्रत्येकाचं झालेलं असेल. मग समजा आपल्याला वेबसाईट किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन असं तुमचं जर प्रोजेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल ऑनलाईन मोबाईल शॉपिंग आहे, ऑनलाईन तुमचं ऑनलाईन शॉपिंग आहे फक्त, किंवा ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे, ऑनलाईन अटेंडन्स आहे, ऑनलाईन समथिंग असं जर तुमचं डिसाईड असेल, तर ऑनलाईन आणि कुठलाही एक टॉपिक म्हणजे वेब ऑनलाईन परचेसिंग असेल, ऑनलाईन तुमचं शॉपिंग असेल, ऑनलाईन नोट्स प्रोव्हाइडिंग असेल, असा कुठलाही एक टॉपिक तुम्ही टेम्पररी बेसिससाठी सिलेक्ट करू शकता असाइनमेंट लिहिण्यापुरता. ओके. ज्यांचे टॉपिक अजूनही फायनल नाही आहेत पण ऍटलिस्ट तुमची कॅटेगरी फायनल आहे की आम्ही डेटाबेस मॅनेजमेंट करणार आहे, किंवा आम्ही ऑनलाईन कुठलं तरी ऍप्लिकेशन करणार आहे युझिंग डेस्कटॉप ब्राउझर करणार आहे, किंवा आपण हार्डवेअर नेटवर्किंग करणार आहे, अशा कॅटेगरीज ज्यांच्या डिसाईड झालेल्या आहेत त्या कॅटेगरी मधला कुठलाही एक सब्जेक्ट तुम्ही टेम्पररी बेसिससाठी तुमचा प्रोजेक्ट टायटल म्हणून सिलेक्ट करणार आहे. शक्यतो असा टायटल असावा की त्याच्यात खूप कमी चेंजेस तुमचे इम्प्लिमेंट करताना होतील. म्हणजे पूर्णपणे आता एक घेतलं आणि त्याच्या पूर्ण अपोजिट तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे असं शक्यतो होऊ नये. एखाद दोघांचं होईल पण सगळ्याच जणांचं तसं होऊ नये. त्यामुळं मोस्ट प्रोबॅबली ज्या फील्ड मधला प्रोजेक्ट तुम्ही करणार आहे त्याच फील्ड मधला एखादा टॉपिक टेम्पररी पर्पज साठी तुम्ही सिलेक्ट करा. ज्यांचे टॉपिक फायनल असतील त्यांना प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांचा अजून फायनल झाला नाहीये त्यांनी तुम्ही सिलेक्ट केलेल्या कॅटेगरी मधला एखादा टॉपिक टेम्पररी बेसिसवर सिलेक्ट करा. ओके. पहिली क्वेरी सगळ्यांची कंप्लीट झाली असेल. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आमचे प्रोजेक्ट टायटल फायनल नाहीये तर काय करायचंय. इज इट क्लिअर? विच टॉपिक यू हॅव टू सिलेक्ट, इज इट क्लिअर? ओके. मग तुमच्याकडे मी जी असाइनमेंटची PDF पाठवली ती प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी असेल, आपण त्याच्यावरनच सांगतोय. तर त्यातली पहिली गाईडलाईन काय आहे, यूज असाइनमेंट बुक. आपल्याकडे कुठलंही मॅन्युअल नाहीये त्यामुळे आपल्याला जे असाइनमेंट बुक तुम्हाला मिळाले स्टेशनरी मधून त्यातली एक असाइनमेंट बुक वापरायची. त्याच्यानंतर तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढे ग्रुप मेंबर असतील 4 or 5 त्या सगळ्यांची असाइनमेंट बुक ही सेम असणार आहे. कारण तुम्ही जे प्रोजेक्ट करणार आहे तो तुमच्या ग्रुपमध्ये कॉमन आहे. त्यानंतर त्याच्यावर जे तुमचं वर्क होणार आहे ते पण कॉमन आहे. त्यामुळे समजा एखादा प्रोजेक्ट ग्रुप आहे त्याच्यात तुम्ही 5 जण असेल, रोल नंबर 1 to 5, तर रोल नंबर 1 to 5 जणांची असाइनमेंट बुक ही सेम असणार आहे. पण ह्या 5 जणा व्यतिरिक्त
ओके. 2 जणांचे ग्रुप प्रोजेक्ट हे एका वेळेला सेम नसतील, त्यामुळे तुमच्या ग्रुप मेंबर मध्येच फक्त काय होणार आहे, तुमच्या सगळ्यांचे जर्नल किंवा मॅन्युअल असाइनमेंट बुक जे आहे ते सेम असणार आहे. त्यानंतर आता जेव्हा तुम्ही असाइनमेंट बुक लिहायला चालू करता, तर त्यातलं जे फर्स्ट 2 पेजेसचे कंटेंट आहेत, तर ते तुम्हाला मी इथं PDF मध्ये दिलेले आहेत. ते कंटेंट ॲज इट इज कॉपी करायचे. त्याच्यावर तुमचं टायटल असेल इंट्रोडक्शन टू CPP कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग, तुमचा सब्जेक्ट कोड आहे 22058 आणि त्याच्यानंतर जे कंटेंट आहेत बघा, म्हणजे ॲन एज्युकेशनल प्रोजेक्ट पासून त्यानंतर कोर्स आउटकम आहे, इथपर्यंत जे कंटेंट आहेत ते सगळे कंटेंट तुम्ही ॲज इट इज कॉपी करणार आहे. त्याच्यानंतर तुमची असाइनमेंट 1 चालू होणार आहे. असाइनमेंट 1 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे लिहायचं आहे ते आहे बघा, एक टेबल तयार करायचा आहे. नाउ ऑल द कंटेंट इन CPP असाइनमेंट बुक्स आर हँड रिटन. आपल्याला या असाइनमेंट बुक मध्ये कुठलंही प्रिंटआउट काढून जोडायचं नाहीये. सगळे जे कंटेंट आहेत यू हॅव टू राईट विथ द पेन. ओके. सो द फर्स्ट टेबल विल बी सिरियल नंबर, नेम, रोल नंबर, एनरोलमेंट नंबर. म्हणजे तुमच्या ग्रुपमधले जे तुमचे मेंबर्स असतील त्यांचे नाव, रोल नंबर आणि एनरोलमेंट नंबर अशी लिस्ट द्यायची आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे त्या सेकंड मध्ये आपण काय देणार आहे की आपण एक 3-4 टॉपिक डिस्कस केले आणि त्यातनं आपण एक फायनल सिलेक्ट केला. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, 4 प्रोजेक्ट टायटलचं नावं लिहिणार आहे. आता हे जे 4 प्रोजेक्ट टायटल तुम्ही लिहिणार आहे हे मे बी बऱ्याच जणांचे सेम असू शकतात. म्हणजे एखादं जे कंटेंट आहे ते दुसऱ्याच्या लिस्टमध्ये पण आहे, तुमच्या लिस्टमध्ये पण आहे, असं होऊ शकेल. कारण हे काय आहेत, असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर तुम्ही डिस्कस केलेले आहे. सो देअर विल बी अ लिस्ट ऑफ 4 प्रोजेक्ट टायटल्स आणि या 4 मधनं तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे असाइनमेंट बुक लिहिण्यासाठी त्याचं नाव कुठं येणार आहे, फायनल टायटल डिसाइडेड आफ्टर डिस्कशन, इथं ते नाव येणार आहे, जिथं हायलाइट केलंय बघा तिथं. ओके. सेकंड जो पॉइंट आहे त्या पॉइंटमध्ये 4 नावं येणार प्रोजेक्टची कुठलीही. तिसऱ्या पॉइंटमध्ये जे टायटल तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे असाइनमेंट बुक लिहायला ते टायटल येणार. त्यानंतर चौथा पॉइंट काय आहे बघा, इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट टायटल. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय करणार आहे ह्याचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन लिहायचंय. साधारण हाफ पेज लिहिलं तरी पुरेसे आहे. So if you write a half page description about what the project you are going to implement, it is sufficient. Okay. Now fifth. आता फिफ्थ जे पॉइंट आहे तो मी ऑलरेडी ह्याच्या आधी पण तुम्हाला जी PDF टाकलेली होती त्याच्या हेडिंग मध्ये थोडासा चेंज केलाय, त्यामुळे मी तुम्हाला तो चेंज जो आहे तो नोट करा असं तुमच्या ग्रुपवर पण टाकलेलं होतं. So just I have changed the heading of point number 5th, that is industrial survey questions and literature review. Now what is required is industrial survey. That means if I am doing a online shopping, okay, or online mobile shopping. मग ऑनलाईन मोबाईल शॉपिंग आपल्याला करायचं आहे तर आपण असं बघू शकतो की मोबाईल शॉपिंग आपल्याला जर मॅन्युअली करायचं असेल कुठे जाऊन सगळ्या दुकानात चौकशी करून इन्क्वायरी करून, तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम येतात, त्या लोकांच्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय जास्त हेक्टिक होतं, काय कॉम्प्लेक्सिटी आहे, असे क्वेश्चन्स आपण जाऊन इंडस्ट्रीमध्ये विचारणार आहे. म्हणजे कुणाला तर जे कस्टमर परचेस करतात त्यांना, आणि असे शॉपकीपर जे मोबाईल ऑफलाईन परचेस करतात त्यांना काही अडचणी आहेत का. आता ह्याचं दुसरं एक्झाम्पल दिलं, समजा की आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो, त्या बँकेचं सध्याचं जे काही वर्किंग आहे इट इज कम्प्लिटली मॅन्युअल. सो विड्रॉल or all the things are manual. Now what are the problems in the manual system? So we have to just make a questionnaire about that. And what are the problem facing by bank and the customer, ह्याचा एक क्वेश्चनची लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे. आणि मग तुमचा प्रोजेक्ट काय आहे की बँकेचं वर्किंग तुम्ही कम्प्युटराइज मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो एक्झिस्टिंग सिस्टीम म्हणजे मॅन्युअल झाली आणि न्यू सिस्टीम म्हणजे तुमची कम्प्युटराइज सिस्टीम झाली. So you have to prepare a list of question to be asked to the customer or the service provider. Okay. Now 6,
Now from this all survey question, all introduction, we have to define the problem, or we have to define the project title as a problem. Now here the problem definition is very short. It may contain 4 to 5 lines only, and the statement will describe what is the problem in current system and how you are going to overcome it in your project. करंट सिस्टीम मधला प्रॉब्लेम काय आहे आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तो कसा कव्हर करणार आहे हे रिप्रेझेंट करणारे स्टेटमेंट म्हणजे तुमचं असेल प्रॉब्लेम डेफिनेशन. इट विल बी मॅक्झिमम 4 to 5 स्टेटमेंट ओनली. Now the 7th point is features of project. You have to just give a list of feature or the list of services you are providing in your project. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमधून युजरसाठी काय सर्व्हिस किंवा काय फीचर प्रोव्हाइड करणार आहे त्याची एक ब्रीफ लिस्ट आपल्याला लिहायची आहे. आता हे फीचर्स डिपेंडिंग ऑन युअर प्रोजेक्ट, तुमच्या प्रोजेक्टमध्ये किती फीचर्स तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत त्याच्याप्रमाणे हे लिस्ट येईल. काही जणांचे 2 येईल, काही जणांचे 4 येईल, काही जणांचे 10 येईल, डिपेंडिंग ऑन युअर प्रोजेक्ट. सो दीज आर द कंटेंट्स अबाउट असाइनमेंट नंबर 1. Is there any problem in this assignment? You have to write only 2 assignment and the third will be a presentation. That is the explanation or the oral representation of your group member about a project. त्यामुळे जे आपल्याला असाइनमेंट लिहायचे ते फक्त 2 आहेत. तिसरं असाइनमेंट जे आहे ते प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे त्याचे फक्त मार्क तुमच्या असाइनमेंट बुकमध्ये ऍड होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला लिहायचं काही नाहीये. So is there any problem in assignment number 1? Yeah, I know you don't have any problem about any lecture or any topic. So I assume that there will not be any problem in writing assignment number 1. So should I proceed to assignment number 2? Okay. So assignment number 2, what you have to write here. Now the introduction to the project. In the first assignment we have just write a half an page introduction. Now here we have to give a wide, or you have to give a full description or full introduction to your project. At least 1 page introduction to your project you have to write here. Now what in introduction you have to write is, what is the proposed methodology to solve the identified problem. That means the problem you are going to solve through your project, what way or what procedure you are going to follow. That introduction or that description you have to add as a introduction to project. So one example is same given here. If your project will solve the problem you have discussed about the previous or current system. आता एक्झाम्पल दिलंय की करंट सिस्टीम इज मॅन्युअल प्रोसेस इन बँकिंग अँड युअर प्रोजेक्ट इज ऑटोमॅटेड बँकिंग सिस्टीम. देन हाऊ न्यू सिस्टीम इज सॉल्विंग द प्रॉब्लेम इन मॅन्युअल सिस्टीम. म्हणजे कम्प्युटराइज केल्यानंतर ना तुमच्या बँकिंग मधले मॅन्युअल बँकिंग मधले जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही कम्प्युटर थ्रू कसे सॉल्व्ह करणार आहेत ह्याचं इंट्रोडक्शन जे असेल, दॅट मीन्स युअर इंट्रोडक्शन टू प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टमधून तुम्ही युजरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार आहे ह्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला ॲज अ इंट्रोडक्शन लिहायचं. नाउ सेकंड, रिसोर्सेस अँड कन्झ्युमेबल्स रिक्वायर्ड. नाउ हिअर फर्स्ट हार्डवेअर रिक्वायरमेंट, प्रोसेसरची मिनिमम रिक्वायरमेंट काय असेल, त्यानंतर रॅम किती लागेल मिनिमम, हार्ड डिस्कची स्पेस तुम्हाला मिनिमम किती लागणार आहे. सो दॅट नोटिफिकेशन और दॅट इन्फॉर्मेशन यू हॅव टू फिल हिअर. म्हणजे स्पेसिफिकेशन जे आहेत, रॅमचे स्पेसिफिकेशन, हार्ड डिस्कचे स्पेसिफिकेशन, प्रोसेसरचे स्पेसिफिकेशन, हे तुम्हाला हार्डवेअर रिक्वायरमेंटमध्ये द्यायचे. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंटमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कुठली लागणार आहे आणि त्याचं व्हर्जन काय असणार आहे. त्यानंतर फ्रंट एंड सॉफ्टवेअर, फ्रंट एंड म्हणजे काय, द प्रोग्रामिंग और स्क्रिप्टिंग लँग्वेज विच वी आर गोइंग टू क्रिएट द GUI.
बऱ्याच जणांना फ्रंट एंड मध्ये काय लिहायचं आणि बॅक एंड मध्ये काय लिहायचं ह्याच्यातच कन्फ्युजन आहे. So front end software is nothing but the scripting language or any other programming language that will design your GUI. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जे स्क्रीन आहे, तुमचा जो फॉर्म आहे, हे डिझाईन करण्यासाठी जी लँग्वेज आपण वापरणार आहे दॅट विल बी द फ्रंट एंड. Back end. So what database you are going to use to save the data? It may be MS Access, it may be Oracle, it may be MySQL, whatever. Which software we are going to use for store the database, that name is nothing but backend. Now, if you require any specific browser, for example, Google Chrome with this version only, Firefox with this version only, or any other browser, अशी जर तुमच्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असेल तर ती रिक्वायरमेंट लिहा. त्यानंतर सर्व्हर, समजा तुम्हाला जावास्क्रिप्ट आहे किंवा तुम्ही आणखीन कुठले स्क्रिप्टिंग अदर स्क्रिप्टिंग वापरलंय, तुम्हाला टॉमकॅट सर्व्हर लागत असेल और एनी अदर, काही जणांचा परत झॅम्प सर्व्हर येतो MySQL ला. सो डिपेंडिंग अपॉन युअर project, if any specific server is required that user should download while executing the project, that you have to mention here. आणि ह्याला सोडून ही दुसरं एखादं सॉफ्टवेअर जर तुम्हाला लागत असेल तर ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर तुमच्या ह्याच्यामधून एखादं आउटपुट जनरेट होतं आणि त्याची PDF फाईल तयार होते, किंवा एखादं तुमच्याकडून रिपोर्ट तयार होतो आणि त्याची एक्सेल फाईल तयार होते, तर एक्सेल पाहिजे, PDF पाहिजे, ॲक्रोबाईट पाहिजे, असे रिक्वायरमेंट जर असतील तर ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर कन्झ्युमेबल्स. नाऊ धिस इज अ ऑप्शनल पार्ट. आता कन्झ्युमेबल्स प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये असतील नसतील कंपल्शन नाहीये. आता कन्झ्युमेबल जर असेल तर आपण इथं काय लिहिणार आहे, तर फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या प्रोजेक्टमधून प्रिंट बटनला क्लिक केल्यानंतर प्रिंटिंग होतं, हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय, तर तुम्ही प्रिंटिंगसाठी जे पेपर आहे इट इज अ स्टेशनरी, ती कन्झ्युमेबल मध्ये लिहू शकता. त्यानंतर काही IoT प्रोजेक्ट्स आहेत किंवा एम्बेडेड प्रोजेक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक हार्डवेअर किंवा स्पेसिफिक स्टेशनरी लागते की त्या प्रोजेक्टचा यूज दाखवण्यासाठी, तर तसे जर काही असतील तर तसे तुम्ही कन्झ्युमेबल्स ऍड करू शकता. कन्झ्युमेबल्स इट इज ऑप्शनल पार्ट, हा प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये येणार नाही, पण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये येईल. त्यानंतरचा पार्ट आहे बघा थर्ड, ऍक्शन प्लॅनिंग. ऍक्शन प्लॅनिंग आपल्याला प्रोजेक्ट हा तुम्ही कसा, त्याचं प्रोजेक्टचं डिझाईन वर्क. नाऊ कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग इज considering your design phase of the project. So how you have planned all your activities that you have to show in this table. आता ह्या टेबलमध्ये 3 कॉलम केलेत, सिरियल नंबर, प्रपोज्ड प्लॅन्ड वीक आणि प्रपोज्ड वर्क. So proposed planned week, these are giving the dates and or the duration, not dates, it is giving a duration, and in front of each duration you have to write what work you have done. Okay, now if using serial number 1 to 5 you are using the same work, so you can merge that cell and write the description. इथं लिहिलेलं आहे बघा 9, 10 आणि 11 ह्या सिरियल नंबरचा जो ड्युरेशन आहे त्याच्यात तुम्ही एकच कॉमन टास्क केलंय, इनपुट आउटपुट स्क्रीन डिझाईन. सो यू कॅन मर्ज द सेल और मर्ज द ड्युरेशन अँड गिव्ह अ कॉमन वर्क टू बी डन. म्हणजे प्रत्येक ड्युरेशनचं सेपरेटच वर्क येईल असं नाहीये. एखाद्या कामाला 1 महिना लागत असेल, समजा नोव्हेंबर महिना पूर्ण तुम्ही एकच काम केलं, तर नोव्हेंबरचे जे सगळे ड्युरेशन आहेत त्याला तुम्ही मर्ज करा आणि त्याच्यासमोर तुम्ही काय काम केलं हे लिहू शकता. ओके, असे तुम्हाला मी ऑलरेडी या टेबलमधले 2 कॉलम भरून दिलेले आहेत, तुम्हाला फक्त 3रा कॉलम भरायचा आहे. नाऊ धिस टेबल इज यू हॅव टू राईट इन युअर असाइनमेंट बुक. ह्याचं प्रिंट आउट किंवा लिहून काही करायचं नाहीये, तर असा टेबल तुमच्या वहीमध्ये असाइनमेंट बुकमध्ये तुम्ही ड्रॉ करायचा आहे अँड यू हॅव टू फिल द कंटेंट्स. आता हे जे वर्क आहे हे काय लिहायला पाहिजे, तर ह्याच्यासाठी मी 2 सॅम्पल असाइनमेंट बुक ऑफ प्रिव्हियस इयर तुम्हाला PDF करून पाठवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्या सॅम्पलमध्ये हे टेबल कसं भरायचं हे सॅम्पल टेबल भरलेलं आहे.
तर तिथून तुम्ही काय कंटेंट लिहायचे हे बघू शकता. ॲज इट इज कॉपी करायचं नाहीये, कारण मागच्या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये आणि या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये मी बरेच चेंजेस केलेले आहेत. सो डोंट कॉपी द प्रिव्हियस इयर कंटेंट ॲज इट इज. इट इज जस्ट हेल्पिंग यू, नॉट फॉर कॉपी पर्पज. तिथं वर्कमध्ये काय काय लिहायला पाहिजे हे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे मॅन्युअल दिलेत त्यातनं बघून तुम्ही डिसाईड करू शकता, पण ॲज इट इज कंटेंट कॉपी करू नका, कारण त्यांचे ड्युरेशन वेगळे आहेत, तुमचे ड्युरेशन वेगळे आहेत. त्यानंतर त्यांचं जे टास्क असेल, समजा एखाद्याचं डेटाबेस मॅनेजमेंटचा टॉपिक असेल आणि तुम्ही ऑनलाईन काहीतरी करत असाल तर ते कंटेंट पण ॲज इट इज तुम्हाला ॲप्लिकेबल होणार नाहीयेत. त्यामुळे कंटेंट हे तुमच्या रेफरन्ससाठी आहेत, कॉपी करण्यासाठी नाहीत. सो तिसरा पॉइंट हा झाला. चौथा पॉइंट आहे, तुम्हाला डेटा फ्लो डायग्राम काढायची आहे, DFD, ॲटलिस्ट ॲट लेवल 1. म्हणजे ब्रीफ वर्किंग तुमचं जे आहे ना त्याची एक DFD तुम्हाला ड्रॉ करायची आहे. तर DFD काय आहे हे तुम्हाला लास्ट इयरला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. सो लेवल 1 DFD, ॲटलिस्ट लेवल 1 म्हटलं, तुम्ही लेवल 2 लेवल 3 काढलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. So the level 1 DFD describing the complete working of your project, you have to draw with pen and pencil on the paper in your assignment book. तर इथपर्यंत जे जे कंटेंट आहेत ते आहेत तुमच्या असाइनमेंट 2 मधले, कारण प्लॅनिंग म्हणजे आपण डिझाईन फेज पर्यंत काम करणार आहे. नाव असाइनमेंट बुक कंप्लीट झाल्यानंतर अजून एक आपलं टास्क आहे, म्हणजे आपल्याला प्रोजेक्टचा डिझाईन रिपोर्ट तयार करायचा आहे. आता फक्त डिझाईन रिपोर्टचं हे जे काम आहे ते आपण पोस्टपोन केलेलं आहे, कारण अजून तुमच्या प्रोजेक्ट टायटल फायनल नाहीये. सो करंटली तुम्ही सध्या फक्त असाइनमेंट बुक कंप्लीट करा, आणि ज्या वेळेला तुमचा टॉपिक फायनल होईल म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरच्या स्टार्टला, तर नेक्स्ट सेमिस्टर चालू झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये आपण तुमचा डिझाईन रिपोर्ट प्रोसिजर कंप्लीट करणार आहे. इज इट क्लिअर अप टू असाइनमेंट 2? येस मॅम. ओके. नाउ एक एक्स्ट्रा टेबल खाली दिलेलं आहे बघा, PAPR, दॅट इज द प्रोग्रेसिव्ह असाइनमेंट फॉर प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्ही जे असाइनमेंट बुक आहे त्याच्या इंडेक्समध्ये काय लिहायचं, तर इंडेक्समध्ये असाइनमेंट नंबर 1 2 3 येईल, नेम किंवा टायटलच्या अंडर असाइनमेंट 1, असाइनमेंट 2 आणि तिसऱ्याला लिहिलंय प्रेझेंटेशन. डेट आणि साइन असे कॉलम आहेत. तर डेट जी आहे ती नंतर तुम्हाला सबमिशनच्या वेळेला काय डेट टाकायच्या ते मी देईन. त्यानंतरनं बाकीचा इंडेक्स तुमचा ऍक्च्युअल बुक दिल्यानंतर कंप्लीट होईल. आता मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे बघा. वी हॅव टू फिल 25 मार्क्स फॉर PRPA. तुम्हाला 50 मार्काचा टोटल प्रोजेक्ट CPP आहे. त्यातले 25 मार्क जे आहेत ते तुमचे असाइनमेंट बुक म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल आहे, आणि उरलेले 25 मार्क जे आहेत ते ESCPR म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम प्रॅक्टिकल असं आहे. तर एंड सेमिस्टर एक्झाम फॉर प्रॅक्टिकल इट इज लाईक अ इंटरनल ओरल अबाउट युअर प्रोजेक्ट. तर ते 25 मार्क वेगळे आहेत, आणि तुम्ही आता जे असाइनमेंट बुक लिहिणार आहे त्याचे 25 मार्क आहेत. तर ते 25 मार्काचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, तर असाइनमेंट 1 मध्ये तुम्ही जे कंटेंट लिहिलेत त्याच्यासाठी 10 मार्क आहेत, असाइनमेंट 2 मध्ये जे तुम्ही कंटेंट लिहिलेत त्याच्यासाठी 10 मार्क आहेत, आणि ह्या तुमच्या ओव्हरऑल प्रोजेक्टचं तुम्ही जे काही ग्रुपमधून प्रेझेंटेशन देणार आहे ओरली त्याच्यासाठी 5 मार्क आहेत. So in total we have 25 marks for PRPA and 25 marks for internal project oral, that is ESCPR. असं तुमच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. Is it clear what I explained for writing the assignment of CPP? So instead of solving the problems of individual, we have conducted this lecture to clear your doubts or queries. So still you have any doubt or query about or anything to be asked regarding assignment book, you can ask. तुम्हाला 2 असाइनमेंट बुकचे फोटो काढून मी PDF करून तुमच्या ग्रुपवर टाकलेला आहे. त्याचा रेफरन्स घ्या, ते ॲज इट इज कॉपी करू नका. आणि प्रोजेक्ट टायटल जे आहेत ना ते रिपीट व्हायला नकोय.
म्हणजे ऍटलिस्ट एकाने जर हॉस्पिटल मॅनेजमेंट घेतलं असेल तर दुसऱ्याचं बँक मॅनेजमेंट येऊ दे, पण एकाचं हॉस्पिटल मॅनेजमेंट दुसऱ्याचं हॉस्पिटल मॅनेजमेंट असं नकोय. सो तेवढं डिस्कशन तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा. त्यानंतर प्रोजेक्ट ग्रुप मेंबर जे असतील त्या सगळ्यांची असाइनमेंट बुक ही सेम असेल. नाहीतर एका ग्रुपमध्ये 4 जण आहेत, 4 जणांनी 4 वेगळ्या टॉपिकवर असाइनमेंट लिहिल्या असं व्हायला नको. एकाने दुसऱ्याचं कॉपी केलं, दुसऱ्याने तिसऱ्याचं कॉपी केलं, असं करायचं नाहीये. एका ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरची बुक ही सेम असणार आहे, टॉपिक पण सेम असणार आहे. त्यामुळे इव्हन तुम्ही टास्क डिव्हाइड जरी करून घेतलं तुमच्या ग्रुप मेंबरमध्ये तरी तुमचं काम हलकं होईल. की एकाने प्रॉब्लेम डेफिनेशन तयार करायची, एकाने DFD काढायची, एकाने हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट करायचे. असं वर्क तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा आणि नंतर तुमचं सगळ्यांचं जे काही डेटा असेल ते कलेक्ट करून असाइनमेंट बुक मध्ये लिहू शकता. Still any doubt or queries about writing the CPP assignment book? No, ma'am. Okay, if you don't have any problem, we will stop here. Even after the discussion or lecture, if you feel that I am not able to writing this statement or I am not able to write this particular point number, you can ask. Okay, so we will stop here. Should we stop here? Yes, ma'am. Okay, thank you.